21 जुलै 2025 रोजी भारताचे 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अनारोग्याचे कारण देत राजीनामा दिला. आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासात उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देणारे जगदीप धनखड हे पहिलेच उपराष्ट्रपती ठरले. ते भारताचे 14वे उपराष्ट्रपती होते. 6 ऑगस्ट 2022 रोजी UPAच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करून त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. अजून 15 ते 20 दिवसांनीच त्यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असता, पण त्याआधीच त्यांनी आपला राजीनामा सादर केला. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यांचा जन्म राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील किथाना या आदिवासी क्षेत्रात 18 मे 1951 रोजी झाला होता. त्यांनी फिजिक्समध्ये पदवी घेऊन त्यानंतर LLB केले होते. भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 कलम 52 ते 78 मध्ये राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आपल्या भारतात जेवढी उच्च पदं आहेत त्या ऑर्डर ऑफ प्रिसिडन्स किंवा उच्चपद अग्रक्रम तालिकेनुसार उपराष्ट्रपती हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. उपराष्ट्रपतींना उपराष्ट्रपती म्हणून स्वतंत्र असं काहीच काम नाही. तसा आपल्या राज्यघटनेतही काहीच उल्लेख नाही. तर मग उपराष्ट्रपती हे पद निर्माणच का केलं गेलं असावं? तर राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी. राष्ट्रपती अनुपस्थित किंवा गैरहजर असतील तर राष्ट्रपती म्हणून भूमिका पार पाडण्यासाठी, असं आपल्या घटनेच्या कलम 63 मध्येच नमूद केलं आहे. समजा 5 वर्ष कार्यकाळ असणाऱ्या राष्ट्रपतींच्या टेन्युअरमध्ये अशी गरज एकदाही पडली नाही तर उपराष्ट्रपती नेमकं काय करतात? ते फक्त बसून असतात का? तर असं अजिबात नाही. उपराष्ट्रपती म्हणून स्वतंत्र असं काहीच कार्य या पदाला नसलं तरी उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कलम 64 नुसार ते त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात राज्यसभेचे एक्स ऑफिसिओ चेअरपर्सन म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनच कार्य करतात. उपराष्ट्रपती हे पद भारतीय राज्यघटनेत अमेरिकेकडून घेण्यात आलं. तेव्हा सुरुवातीला घटनाकारांनी उपराष्ट्रपतींची निवड ही लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत व्हावी असं ठरवलं होतं. पण 11वी घटनादुरुस्ती 1961 नुसार ही पद्धत बदलण्यात आली. मग सध्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होते? तर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित म्हणजे निवडून आलेले व नियुक्त केलेले सदस्य त्यांना निवडून देतात. म्हणजेच खासदार मतदान करतात व उपराष्ट्रपतींची निवड होते. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत राज्यांचा सहभाग असत नाही. अपवाद हा आहे की राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मात्र राज्य सहभागी असतात. घटनेच्या कलम 68 नुसार जेव्हा उपराष्ट्रपती 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतात तेव्हा ते पद रिकामे होण्याआधी पुढील निवडणुका घेण्यात येतात. म्हणजे ज्या दिवशी जुन्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपेल त्याच्या इमिजिएट नेक्स्ट डेला नवे उपराष्ट्रपती त्यांचा कार्यभार सुरू करू शकतील. ही झाली रेग्युलर प्रोसिजर फॉर इलेक्शन ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. पण काल जे घडलं म्हणजे इतर कारणामुळे जेव्हा हे पद रिक्त झालं, फॉर एक्झाम्पल मृत्यू, राजीनामा, पदावरून अवनत करणं, तेव्हा अशा सिच्युएशनमध्ये दुसरे उपराष्ट्रपती नियुक्त केले जातात. हे नवीन नियुक्त झालेले उपराष्ट्रपती किती काळ पदावर राहत असतील बरं? आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो तसं जगदीप धनखड साहेबांचा 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. 2 वर्ष बाकी आहे. आता नियुक्त होणारे उपराष्ट्रपती या उर्वरित 2 वर्षासाठी पदावर येतील का? तर नाही. त्यांना त्यांचा संपूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ मिळेल. उपराष्ट्रपती पदासाठी जेव्हा उमेदवार आवेदन करतात तेव्हा त्यांना 20 प्रस्तावक म्हणजे प्रमोटर्स आणि 20 अनुमोदक अशा एकूण 40 खासदारांचा पाठिंबा लागतो. उपराष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती यांना काहीही वेतन नसतं. पण राज्यसभा अध्यक्ष म्हणून त्यांना 4 लाख रुपये पर मंथ असं वेतन दिलं जातं. घटनेच्या कलम 69 नुसार उपराष्ट्रपतींना शपथ राष्ट्रपती देतात. उपराष्ट्रपती होण्यासाठी भारताचा नागरिक असणं व वयवर्ष 35 वर्ष पूर्ण असणं बंधनकारक आहे. काल जगदीप धनखड साहेबांनी कलम 67 मधील पोटकलम 67A नुसार आपला राजीनामा सादर केला. या कलमानुसार उपराष्ट्रपती राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर करतात. म्हणजेच काल राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला गेला असणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही. समजा अशा कोणत्याही कारणामुळे राष्ट्रपतीचं पद म्हणजे द्रौपदी मुर्मूंचं पद रिक्त झालं तर 6 महिन्यात निवडणुका घ्याव्याच लागतात. पण उपराष्ट्रपती पद रिक्त झालं तर किती काळात निवडणुका घ्याव्या किंवा निवडणुका होईपर्यंत पदभार कोणी सांभाळावा अशी कुठचीही तरतूद आपल्या घटनेत नाही. त्यामुळे आता केंद्रातील कार्यकारी मंडळ नवीन उपराष्ट्रपती पदाची नेमणूक कधी करणार हे पाहावं लागेल. या व्हिडिओच्या शेवटी आजपर्यंतचे भारताचे होऊन गेलेले 14ही उपराष्ट्रपती कोण होते व त्यांचा कार्यकाळ आपण पाहूया. सर्वात पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 1952 ते 1962 म्हणजे 10 वर्षाचा कार्यकाळ. कारण त्यांनी सलग 2 कार्यकाळ उपराष्ट्रपती म्हणून काम पाहिलं. दुसरे उपराष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन 1962 ते 1967. तिसरे डॉक्टर VV गिरी 1967 ते 1969 फक्त 2 वर्षाचा कार्यकाळ. कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी राजीनामा दिला होता. चौथे गोपाळ स्वरूप पाठक 1969 ते 1974. पाचवे BD जत्ती 1974 ते 1979. सहावे न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला 1979 ते 1984. सातवे R व्यंकटरमण 1984 ते 1987 यांनी 3 वर्ष उपराष्ट्रपतीपदे भूषवलं.
कारण 1987मध्ये राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचं हे पद आपोआप रिक्त झालं. 8वे उपराष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा 1987 ते 1992. 9वे KR नारायणन 1992 ते 1997. 10वे कृष्णकांत 1997 ते 2002. 11वे भैरवसिंग शेखावत 2002 ते 2007. 12वे हमीद अन्सारी 2007 ते 2017. सलग 2 वर्ष कार्यकाळ पूर्ण करणारे हमीद अन्सारी हे दुसरे उपराष्ट्रपती. त्याआधी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 2 कार्यकाळ पूर्ण केले होते. 13वे व्यंकय्या नायडू 2017 ते 2022. आणि 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 ऑगस्ट 2022 ते 21 जुलै 2025 पर्यंत.